चंद्रपूर शहरात एमडी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पानटपरी चालकाच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। जटपुरा गेट परिसरातील इटनकर पान शॉपवर ड्रग्ज सापडल्यानंतर आता संबंधित मालमत्ता सील करण्यात आली असून ड्रग्ज तस्करीच्या विरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचा संदेश दिला आहे। चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरातील इटनकर पान शॉप हे पान शौकीनांचं लोकप्रिय ठिकाण मानलं जात होतं। मात्र 25 जूनच्या रात्री चंद्रपूर पोलिसांनी या पान टपरीवर धाड घालून मोठी कारवाई केली। या कारवाईत टपरी चालक ओम इटनकर याला ताब्यात घेण्यात आलं होतं। पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 104 ग्रॅम एमडी जप्त केलं। या कारवाईत 6.5 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता। या प्रकरणानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ड्रग तस्करी विरोधात मिशन मोडमध्ये कारवाई सुरू ठेवत संबंधित पानटपरी कायदेशीर प्रक्रियेनं कायमस्वरूपी बंद करण्यासाठी मनपा आणि अन्न व औषध प्रशासनाकडे पाठपुरावा केला। संबंधित विभागांकडून आवश्यक आदेश प्राप्त झाल्यानंतर आज पोलिसांनी इटनकर पान शॉपची मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया पूर्ण केली। ड्रग तस्करी करणाऱ्यांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल हा संदेश देण्यासाठी ही कारवाई केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। मागचे 26 जूनला एक कारवाई झालेली होती, ज्यामध्ये इटनकर पान शॉप इथे 104 ग्रॅम एमडी सापडला होता। त्यानंतर आपण त्यांचे मालक ओम इटनकरला आरोपी केला होता। त्यानंतर पाठपुरावा करून आपण महानगरपालिकाकडून आणि फूड अँड ड्रग्स हे दोघे यंत्रणा कडून पाठपुरावा केला आपण, आणि हे अनलायसन्स जे शॉप होती आणि त्यांची जे स्थापना परवाना वगैरे सगळे रद्द करून आपण आज त्याची सीलिंग केलेली आहे। आणि याच्यातून जेवढी आस्थापना हे इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांच्यावर थोडा वचक होईल आणि कायद्यामध्ये त्यांना असं करता येणार नाही हे त्यांच्यापर्यंत मेसेज आहे।